हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक 17 कव्हर करताय, जो आहे इंडियाज फॉरेन पॉलिसी. ठीक आहे, याचे आपण एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत स्टार्ट राहणार. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जीके साठी जीके जीएस ची पीडीएफ पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळे वन लाइनर कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये तुमचा जनरल अवेअरनेस का पूर्ण कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होऊन जाणार आणि इंग्लिश हिंदी दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून घेऊ शकता. तर चला स्टार्ट करूया आपण इथे इंडियाज फॉरेन पॉलिसीचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया कोर प्रिन्सिपल ऑफ फॉरेन पॉलिसी पंचशील इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. भारताच्या परराष्ट्र धोरणातील मुख्य तत्व पंचशील खालीलप्रमाणे कोणते नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर सॉव्हरेनिटी, सेकंड नॉन एग्रेशन, थर्ड अलायन्स विथ मेजर पॉवर अँड फोर्थ पीसफुल को एक्झिस्टन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अलायन्स विथ मेजर पॉवर, प्रमुख तिशी संधी, बिकॉज पंचशील एम्फसाइज नॉन अलाइनमेंट अँड पीसफुल को एक्झिस्टन्स, नॉट अलायन्स. Next, second, who is responsible for formulating India foreign policy? भारताचे परराष्ट्र धोरण कोण तयार करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सेकंड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर, थर्ड पार्लियामेंट कमिटी ऑन फॉरेन अफेअर्स अँड फोर्थ प्राइम मिनिस्टर अँड कॅबिनेट. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ, प्राइम मिनिस्टर अँड कॅबिनेट, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, बिकॉज द एक्झिक्युटिव्ह ब्रांच लीड्स फॉरेन पॉलिसी डिसिजन. Next, third, what does India's strategic autonomy in foreign policy imply? परराष्ट्र धोरणातील भारतातील सांकेतिक स्वायत्तता म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अलाइनिंग एक्सक्लुसिव्हली विथ द यूएस, थर्ड नॉन एंगेजमेंट इन ग्लोबल अफेअर्स, थर्ड फॉलोइंग यूएन डायरेक्टिव्ह स्ट्रिक्टली अँड फोर्थ मेकिंग इंडिपेंडेंट डिसिजन विदाउट एक्सटर्नल प्रेशर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, मेकिंग इंडिपेंडेंट डिसिजन विदाउट एक्सटर्नल प्रेशर, बाह्य दबावाशिवाय स्वतंत्र निर्णय घेणे, बिकॉज स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मीन्स फ्लेक्झिबिलिटी इन ग्लोबल अलाइनमेंट. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज द मेन गोल ऑफ इंडिया नेबरहुड फर्स्ट पॉलिसी? भारताच्या नेबरहुड फर्स्ट धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फोकसिंग ऑन इकॉनॉमिक टाइज विथ युरोप, second strengthening relation with South Asia neighbors, third expanding military alliance globally, and fourth increasing trade with Africa. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्ट्रेथनिंग रिलेशन विथ साऊथ एशियन नेबर्स, दक्षिण आशियातील शेजारी देशांची संबंध बळकट करणे, बिकॉज इट प्रायोरिटाइज रिजनल पीस अँड कोऑपरेशन. नेक्स्ट, फिफ्थ, India is a major of which regional organization focus on security cooperation in India? ठीक आहे, भारत कोणत्या आशियातील सुरक्षा सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रादेशिक संस्थेचा सदस्य आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एशियन, सार्क, एससीओ अँड नाटो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, एससीओ, शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, बिकॉज इंडिया बिकम अ फुल मेंबर एम्फसाइजिंग रिजनल स्टॅबिलिटी. ठीक आहे. Next, sixth, India foreign policy balance with China in 2025 can be best described as. 2025 मध्ये भारताचे चीन बरोबर परराष्ट्र धोरण संतुलन कसे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंप्लीट इकॉनॉमिक डिपेंडन्स, सेकंड होस्टाइल अँड नो कॉर्पोरेशन, थर्ड मिलिटरी अलायन्स अँड फोर्थ मॅनेजिंग बॉर्डर टेन्शन व्हाईल मेंटेनिंग इकॉनॉमिक टाइप. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, मॅनेजिंग बॉर्डर टेन्शन व्हाईल मेंटेनिंग इकॉनॉमिक टाइज, सीमा तणाव व्यवस्थापित करत आर्थिक संबंध राखणे, बिकॉज इंडिया बॅलन्स कॉम्पिटिशन विथ कॉर्पोरेशन. नेक्स्ट, सेवंथ, विच ऑफ दिस कंट्रीज इज द की पार्टनर इन इंडिया इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी? ठीक आहे, भारताच्या इंडो पॅसिफिक धोरणात खालीलपैकी कोणता देश मुख्य भागीदार आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑस्ट्रेलिया, ब्राझील, रशिया, साउथ अफ्रीका. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया इज द की क्वाड मेंबर अँड स्ट्रॅटेजिक ally. ओके.
नेक्स्ट 8, व्हॉट इज इंडिया अप्रोच टू ग्लोबल क्लायमेट डिप्लोमॅसी. ठीक आहे, जागतिक हवामान राजनैतिक भारताचे दृष्टिकोन काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अवॉइड पार्टिसिपेशन इन क्लायमेट अग्रीमेंट. सेकंड, लीड ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर रिन्युएबल एनर्जी अँड नेट झिरो गोल. Third, depend slowly on fossil fuels. And fourth, focus only on domestic environmental issue. The correct answer आहे second, lead global initiative for renewable energy and net zero goal. अक्षय ऊर्जा आणि नेट झिरो उद्दिष्टांसाठी जागतिक पुढाकार घेणे, बिकॉज इंडिया कमिट टू ग्लोबल एन्व्हायरमेंट लीडरशिप. नेक्स्ट 9th, the term multi-alignment in India foreign policy refers to. भारताच्या परराष्ट्र धोरणातील मल्टी अलाइनमेंट म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अलाइनिंग विथ मल्टिपल रायवल पॉवर सायमल्टेनियसली. सेकंड, नॉन कॉर्पोरेशन विथ एनी कंट्रीज. थर्ड, एक्सक्लुसिव्हली वर्किंग विथ द युनायटेड स्टेट्स. अँड फोर्थ, इग्नोरिंग ग्लोबल पार्टनरशिप. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अलाइनिंग विथ मल्टिपल रायवल पॉवर सायमल्टेनियसली. ठीक आहे, अनेक प्रतिस्पर्धी शक्तीची एकाच वेळी संखेरीत होणे, बिकॉज इंडिया मेंटेन फ्लेक्झिबल पार्टनरशिप फॉर बॅलन्स डिप्लोमॅसी. तसंच बघा संपूर्ण मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. एमसीक्यू सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, विच इंडियन मिनिस्ट्री चिफली हँडल डिप्लोमॅटिक रिलेशन. कोणते भारतीय मंत्रालय मुख्यतः कूटनीतिक संबंध हाताळते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. सेकंड, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. थर्ड, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. अँड फोर्थ, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्रालय, बिकॉज इट्स रिस्पॉन्सिबल फॉर फॉरेन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. नेक्स्ट 11th, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इंडिया ऍक्ट ईस्ट पॉलिसी. भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचे महत्व काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फोकस ऑन वेस्ट एशिया एक्सक्लुसिव्हली. सेकंड, एनहान्सिंग इकॉनॉमिक अँड स्ट्रॅटेजिक टाइज विथ ईस्ट एशिया अँड एशियन. थर्ड, आयसोलेटिंग फ्रॉम एशियन नेबर. अँड फोर्थ, प्रायोरिटायझिंग मिलिटरी ओव्हर डिप्लोमॅसी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, एनहान्सिंग इकॉनॉमिक अँड स्ट्रॅटेजिक टाइज विथ ईस्ट एशियन एशिया अँड एशियन मीन्स ईस्ट आशिया आणि आशियनची आर्थिक धोरणात्मक संबंध वाढवणे, बिकॉज इट प्रमोट एंगेजमेंट विथ द ईस्ट एशियन कंट्रीज. नेक्स्ट 12th, इंडिया बायलॅटरल रिलेशन विथ यूएस एम्फसाइज ऑल एक्सेप्ट. भारताचे अमेरिका सोबत द्विपक्षीय संबंध खालीलपैकी कोणावर आधारित नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डिफेन्स कॉर्पोरेशन. सेकंड, स्पेस टेक्नॉलॉजी कोलॅबोरेशन. थर्ड, कंप्लीट मिलिटरी अलायन्स अगेन्स्ट चायना. अँड फोर्थ, काउंटर टेररिझम एफर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कंप्लीट मिलिटरी अलायन्स अगेन्स्ट चायना, चीन विरुद्ध पूर्ण लष्करी संधी, बिकॉज complete military alliance against China, that is relation are strategic partnership, not a formal alliances. Next 13, which principle guide India stand for sovereignty in foreign policy. परराष्ट्र धोरणातील सार्वभौम तत्वावर भारताचे दृष्टिकोन कोणत्या तत्वाने चालवले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इंटरफरन्स इन इंटरनल मॅटर इज जस्टिफाईड. सेकंड, रिस्पेक्ट टू टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड नॉन इंटरफरन्स. Third, expansionism in encourage. And fourth, political domination of neighbor. The correct answer आहे इथे सेकंड, रिस्पेक्ट ऑफ टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड नॉन इंटरफरन्स, भौगोलिक अखंडतेचा आदर व हस्तक्षेप टाळणे, बिकॉज इट्स अ कोर टू इंडिया डिप्लोमॅटिक इथिक्स. नेक्स्ट 14, इंडिया यूज सोलार पॉवर इन फॉरेन रिलेशन इन्क्लुड्स. भारताचे परराष्ट्र संबंधामध्ये सॉफ्ट पॉवरचा उपयोग यामध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कल्चरल डिप्लोमॅसी अँड डायपोरा एंगेजमेंट. थर्ड, मिलिटरी इंटरव्हेन्शन. थर्ड, इकॉनॉमिक सँक्शन एक्सक्लुसिव्हली. अँड फोर्थ, आयसोलेशन फ्रॉम ग्लोबल मीडिया. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कल्चरल डिप्लोमॅसी अँड डायस्पोरा एंगेजमेंट, सांस्कृतिक कूटनीती व प्रवासी भारतीयांशी संबंध, because India leverage culture influence and diaspora network. Next 15, in the context of India foreign policy project Masum focus on.
भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात प्रकल्प मौसमवर लक्ष केंद्रित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिलिटरी अलायन्स, सेकंड एनहान्सिंग रिजनल मॅरिटाईम कॉर्पोरेशन थ्रू कल्चर अँड हिस्टॉरिकल टाईज, थर्ड न्यूक्लियर आर्म डेव्हलपमेंट अँड फोर्थ ट्रेड एम्बार्गोज. तर करेक्ट आन्सर इथे सेकंड एनहान्सिंग रिजनल मॅरिटाईम कॉर्पोरेशन थ्रू कल्चरल अँड हिस्टॉरिकल टाईज, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधाद्वारे प्रादेशिक समुद्री सहकार्य वाढवणे, बिकॉज इट एम्फासाइज सॉफ्ट पॉवर अँड रिजनल इंटिग्रेशन. नेक्स्ट 16 India foreign policy toward Pakistan in 2025 is characterized by. 2025 मध्ये भारताचे पाकिस्तान विरुद्ध परराष्ट्र धोरण कसे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल डिप्लोमॅटिक एंगेजमेंट विदाउट कंडिशन, सेकंड ओपन मिलिटरी अलायन्स, थर्ड स्ट्रॅटेजिक कॉज ड्यू टू टेररिझम कन्सर्न अँड बॉर्डर डिस्प्यूट अँड फोर्थ कम्प्लीट आयसोलेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्ट्रॅटेजिक कॉजन ड्यू टू टेररिझम कन्सर्न अँड बॉर्डर डिस्प्यूट, दहशतवाद आणि सीमावादामुळे धोरणात्मक काळजी, बिकॉज बॅलन्स डायलॉग अँड डिफेन्स रेडीनेस. नेक्स्ट 17 विच इज अ मेजर इंटरनॅशनल चॅलेंज शेपिंग इंडिया फॉरेन पॉलिसी इन 2025. 2025 मध्ये भारताचे परराष्ट्र धोरण घडवणारा प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हान कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सक्लुझिव्हली रिजनल डिस्प्यूट, सेकंड मल्टीपोलर ग्लोबल पॉवर कॉम्पिटिशन अँड क्लायमेट चेंज, थर्ड लॅक ऑफ डिजिटल कॉर्पोरेशन अँड फोर्थ ॲब्सेन्स फ्रॉम ग्लोबल ऑर्गनायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मल्टीपोलर ग्लोबल पॉवर कॉम्पिटिशन अँड क्लायमेट चेंज, बहुध्रुवीय जागतिक शक्ती स्पर्धा आणि हवामान बदल, बिकॉज इंडिया नेव्हिगेट कॉम्प्लेक्स जिओपॉलिटिकल अँड एन्व्हायरमेंटल इश्यू. नेक्स्ट 18 इंडियाज रिलेशन्स विथ रशिया फोकस मेनली ऑन. भारताचे रशिया सोबतचे संबंध मुख्यतः कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कल्चरल टाईज ओनली, सेकंड एक्सक्लुझिव्ह ट्रेड अलायन्स एक्सक्लुझिव्ह डिफेन्स, थर्ड पॉलिटिकल अपोजिशन अँड फोर्थ डिफेन्स एनर्जी अँड स्ट्रॅटेजिक कॉर्पोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ डिफेन्स एनर्जी अँड स्ट्रॅटेजिक कॉर्पोरेशन, संरक्षण ऊर्जा आणि धोरणात्मक सहकार्य, बिकॉज इंडिया अँड रशिया शेअर लॉंग स्टँडिंग स्ट्रॅटेजिक टाईज. नेक्स्ट 19 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी. भारताच्या परराष्ट्र धोरणाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमिटमेंट टू मल्टीलॅटरलिझम, सेकंड स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, थर्ड एक्सपान्शनिस्ट मिलिटरी पॉलिसी अँड फोर्थ एम्फासाइज ऑन पीसफुल डिस्प्यूट रिझॉल्युशन. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सपान्शनलिस्ट मिलिटरी पॉलिसी, विस्तारवादी लष्करी धोरण, बिकॉज इंडिया पॉलिसी सीक पीस अँड सॉव्हर्निटी रिस्पेक्ट नॉट एक्सपान्शनिझम. ओके. नेक्स्ट 20 हाऊ डज इंडिया लिव्हरेज इट्स डायस्पोरा इन फॉरेन पॉलिसी. भारत परराष्ट्र धोरणात आपल्या प्रवासी भारतीयांचा कसा उपयोग करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोरिंग डायस्पोरा इन्फ्लुएन्स, सेकंड एंगेजिंग डिस्पोरा to boost economic and diplomatic ties, third restricting diaspora movement and for cutting remittance channel. The correct answer is second engaging diaspora to boost economic and diplomatic ties, आर्थिक आणि कूटनीतिक संबंध वाढवण्यासाठी प्रवासी भारतीयांना सामील करणे, because diaspora is the valuable soft power and economic resource. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, अकाउंट्स सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.